नमस्कार, अरमान न्यूजच्या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत. आपल्या तालुक्यामध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून नव्यानेच नियुक्त झालेले गट शिक्षणाधिकारी श्री साहेबराव शिंदे साहेब यांचे आगमन प्रशिक्षण स्थळी झाले असता त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज साहेबांचा वाढदिवस होता. त्यामुळे वडाच्या झाडाखाली वटसावित्रीच्या दिवशी आदरणीय साहेबराव शिंदे साहेब यांचा सत्कार वडाच्या झाडाचं रोप देऊन पर्यावरणप्रेमी रमेश राठोड यांनी केला. तर सर्व प्रशिक्षणार्थींतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ सुलभक दीपक पाटील व नूरजहां मॅडम यांच्या हस्ते त्यांना यथोचित सत्कार करून सर्वांतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर यावेळी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सन्माननीय सुलभक आदरणीय डॉक्टर नरेंद्र महाले यांनी केले. तर साहेबांना या ठिकाणी सर्व स्तरांमधून शिंदे साहेब प्रशिक्षणार्थी व सुलभकांतर्फे सर्व वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात. व प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो, खरंच नशीब घेऊन आले आहे साहेब. साहेब मागच्या 6 तारखेला जॉईन झाले आणि 6 तारखेच्या नंतर पहिल्या दिवसापासून साहेबांनी जो कामाचा सपाटा लावला, तालुका समजून घेण्याची त्यांची पद्धत, मला आठवते की कोळी साहेबाच्या शेवटचे जे 20 दिवस होते तर साहेब सतत त्या 20 दिवस त्यांच्यासोबत राहिले आणि सगळा तालुका समजून घेतला. कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले कोळी साहेबांसमवेत. कारण आपल्या तालुक्यामध्ये एवढा मोठा तालुका आहे, अधिकारी कमी, सगळे प्रभारी केंद्रप्रमुख, आणि हा डोंगर त्यांना अपेक्षा होती किंवा त्यांना थोडंसं भगवंतानं सूचित केलं होतं की तुम्हाला मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येणार आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी 20 दिवसात जी तयारी केली ही मी अतिशय जवळून पाहिलेली आहे. आणि आज ते त्या भाग्याचे धनी झाले आहे साहेब की त्यांना आज शालेय पोषण आहारासारखं पुण्याचं काम म्हणजे अन्नदाता सुखी भव हे काम त्यांच्या हातून घडणार आहे. ज्या शालेय पोषण आहाराला बरेच वर्षापासून रावेर तालुक्यामध्ये अधीक्षक नाही आहे. दुसरी गोष्ट, साहेबांना आजपासून कालपासूनच ॲथोराईज गट शिक्षणाधिकारी पदाचा चार्ज मिळाला आहे आणि म्हणून आणि पुढचे 2.5 वर्ष साहेब आपल्या या तालुक्यामध्ये प्रशासन सांभाळणार आहे. आदरणीय साहेबांची जरी मूर्ती छोटी असली तरी त्यांचा पारोळा तालुक्यातला लौकिक अतिशय चांगला आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्या, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्याला समजून साहेब काम करतात अशी त्यांची ख्याती आहे. आणि मी साहेब आपल्याकडून इथे अशी अपेक्षा करतो की रावेर तालुक्यातही अतिशय चांगला तालुका आहे साहेब हा. हिरोदा इथे गांधी विचाराची बीज खोलवर रुजलेली आहे आणि तुम्ही ज्याही भागात जाल, 5 भाग पडतात, 5ही भागात तुम्हाला वेगवेगळी संस्कृती, सभ्यता आणि शिष्टाचार पाहायला मिळेल. आणि म्हणून निश्चित आपण प्रशासन चालवताना शिक्षण विभागाचं आपण आपली वरिष्ठ प्राथमिक, निवड प्राथमिक आणि वरिष्ठ माध्यमिक हे जे प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणाला उपस्थित असलेले माझे सहाय्यक गट समन्वयक मानकर सर, मांडवकर सर, त्याचप्रकारे उपस्थित असलेले माझ्या सर्वेत सुलभक आणि प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींनो, अशी एक म्हण आहे, मांगने से कुछ नहीं मिलता आणि बिना मांगे सब कुछ मिलता है, असे एक वाक्य आहे. या वाक्याला मी माझ्या आयुष्यात जोडतो. आत्ताच आपण जे सांगितलं असेल की सरांकडे गट शिक्षणाधिकारी आणि शालेय पोषण अधीक्षकचा हा जो चार्ज मिळाला
या चार्ज मिळण्यासाठी आपल्याला माहिती असेल का आपण सर्व जाणकार आहेत की हे पद मिळण्यासाठी फार मोठी रस्सी खेच असते आणि मी त्याच्यातला असा एक भाग्यवान. आता बोलले सर की मला त्या जी रस्सी खेच जी असते त्याच्यामध्ये मी अजिबात नव्हतो आणि तरीसुद्धा हे मला जे पद मिळालं, जिल्हा परिषद जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने मला जी जबाबदारी सोपवली त्या जबाबदारीमध्ये मी पार पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य मला अपेक्षितच आहे. तर ते मी पूर्ण पार पाडण्याची आपल्याला अशी ग्वाही देतो आणि आपल्या माझ्या हातून चांगला प्रकार होण्याचा मी प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट म्हणजे आज माझा वाढदिवस होता. मी तसं पाहायला गेलं मी आज आपल्याला या ठिकाणी भेट देणार नव्हतो. मला जे आपल्याकडे सर एक मिनटं त्यांचा जो सत्कार आहे त्या सत्कार करणारी जी काही टीम आहे त्यांचा फोन मला आला की सर असा प्रोग्राम आहे, तुम्ही कुठे आहेत काय आहेत. तर मी त्यांना सांगितलं की वाघोद्याला इयत्ता पहिलीचं प्रशिक्षण चालू आहे, त्या ठिकाणी या तुम्ही. मी त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत मी येण्याचा प्रयत्न करतो आणि ते आता तिथे हजर आहेत. मला त्या ठिकाणी जायचं आहे परंतु आज माझा वाढदिवस बी होता आणि मला हे जे पद मिळाले या पदानिमित्त आपली सर्वांची सदिच्छा भेट घेऊ म्हणून मी पहिल्यांदा म्हणता हे ट्रेनिंग सेंटर देऊ, नंतर आपलं पहिलीचं ट्रेनिंगला जाऊ आणि नंतर ऑफिसला जाऊ असं माझ्या मनातल्या कल्पना होत्यात आणि मी त्या पार पाडतोय. परत या ठिकाणी माझ्या आपण सर्वांनी मला जे शुभेच्छा दिल्या, माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पाहत रहा अरमान टाइम्स. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातील विविध व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. नमस्कार, धन्यवाद.